अक्षय, जसं तुम्ही म्हणालात तसंच ही केस जर आता शिक्षेनंतर उदाहरण म्हणून वापरली जाणार आहे, अनेक केसेसमध्ये पुढे याचा उल्लेख केला जाईल. कारण आत्ताच न्यायाधीशांनी जे कोर्टासमोर मांडलंय त्यात ते म्हणालेत की या प्रकरणातले सर्व बिंदू जोडण्यात आता यंत्रणांना यश आलेलं आहे. मात्र आरोपी हा घटनेवेळी पीडितेसह का होता हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे, असं आता नुकतंच न्यायाधीशांनी कोर्टासमोर मांडलेलं आहे. आपण जर बघितलं तर जसा आपण मगाशी उल्लेख केला होता 12 जजमेंटचा, त्या 12 जजमेंटचा मुद्दा जो आहे तो न्यायाधीशांनी त्यांच्याच खरं तर निकाल वाचनामध्ये ठेवलेला आहे. काही मुद्दे जे आहेत ते देखील त्यांनी ठेवलेले आहेत. घटना किती क्रूर आहे आणि घटनेत किती निर्गुणपणे मारण्यात आला आहे याचा देखील उल्लेख जो आहे तो स्वतः न्यायाधीशांनी केलेला आहे. रेअरेस्ट ऑफ रेअर केसचा तर मुद्दा स्वतः न्यायाधीशांनी मांडलाच, पण त्यासोबत इतर ज्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये बशर अलीची केस असेल, बच्चन सिंग विरुद्ध स्टेटस ऑफ पंजाब ही केस जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली गेली होती आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा या केसचा जो निर्णय आहे तो अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन दिला होता. त्यामुळे मृत्यूदंडाची शिक्षा देताना काय गोष्टी विचारात घेतल्या जातात हे स्वतः न्यायाधीशांनी सांगितलेले आहे. त्यामुळे अपेक्षा सगळ्यांना खरं तर हीच आहे की या नराधामाला मृत्यूदंडाची शिक्षा होते. पण काही वेळातच दोन्ही पक्षांचे यापूर्वी देखील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद जे आहेत ते देखील केलेला आहे. सर्व जे गुन्हे आहेत ते आरोपीवर सिद्ध झालेले आहेत आणि त्यामुळे देशातल्या यापूर्वीच्या खटल्यांमध्ये ज्या निकालांचा आधार घेत आजच्या सुनावणीमध्ये सुद्धा न्यायालय नेमकं आरोपीला फाशीचीच शिक्षा सुनावतं का इतर कुठली शिक्षा सुनावतं हे अवघ्या आता काही क्षणांमध्ये समोर येईल. आज अत्यंत महत्त्वाचा असा नसरापूर प्रकरणातला निकाल लागतोय. आज शिक्षा सुनावली जाते. तिथे बाहेरही भरपूर नागरिक जमा झालेले आहेत कोर्टाच्या. त्यांचंही काहीतरी म्हणणं असेल, आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतोय का? आपण बघतोय खरं तर एक तरुण जो आहे तो आज सकाळपासूनच या ठिकाणी आला होता, पण त्यापूर्वी इतर काही नागरिक जे आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं आहे. एक तरुण तर निश्चितपणे हातात फ्लेक्स घेऊन उभा आहे, पण अनेक नागरिक या कोर्टाच्या बाहेर परिसरात जमलेले आहेत. काय अपेक्षा आहे आजच्या न्यायालयात? आजच्या न्यायालयाकडून आरोपीला फाशी शिक्षा व्हावी ही अपेक्षा आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी. वर्ष 2 वर्ष ठेवण्यात अर्थ नाही. जसं सरकारने 60 दिवसामध्ये केस इथपर्यंत आणली तर आरोपीची लवकर शिक्षेची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा आहे. अनेक वेळा आपण म्हणतो की तारीख पे तारीख कोर्टाकडनं होतात, पण या केसमध्ये आपण झालेलं नाही असं बघतोय. कारण की 2.5 महिन्यात ही केस जर निकाली येते तर निश्चितपणे कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. हो, हीच अपेक्षा आहे. फाशी शिक्षा व्हावी ही अपेक्षा आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी. 1-2 महिन्यामध्ये व्हावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे शिक्षा सुनावल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन अंमलबजावणी आहे ती लवकरात लवकर व्हावी हीच अपेक्षा आहे. आपण बघू शकतोय की ही खरं तर मागणी आहे. आणि मगाशी आपण बोलल्याप्रमाणे हा तरुण जो आहे तो देखील आताही या ठिकाणी हा निकाल तयार केलेला आहे अशी बातमी समोर येते. सर्व 7 गुन्हे आरोपीचे सिद्ध झालेले आहेत असं न्यायाधीशांनी नुकतंच कोर्टासमोर मांडलेलं आहे. यापूर्वीच्या खटल्यातील निकालांचा आधार घेतलेला आहे. बलात्कार हत्या प्रकरणी याआधी फाशीचीच शिक्षा सुनावली होती असं नुकतंच आता न्यायाधीशांनी कोर्टासमोर मांडलेलं आहे. अक्षय, आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊयात. आता काही वेळातच निकाल आपल्या समोर येण्याची शक्यता आहे. चांगलीच धाकधूक प्रत्येकाच्याच मनात आहे, कारण या प्रकरणाचं उदाहरण म्हणून वापर केला जाणार आहे पुढे. श्रद्धा, खरं तर अत्यंत महत्त्वाचं न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे की दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आता अंतिम निकाल जो आहे तो तयार केलेला आहे. जे नराधम भीमराव कांबळे आरोपी आहेत त्याच्यावरचे जे 7 गुन्हे आहेत ते देखील आता सिद्ध होताना दिसत आहेत. मागच्या वेळेस सुद्धा आपण जेव्हा बघितलं तेव्हा सन्माननीय न्यायाधीशांनी आरोपीला दोषी असल्याचं ठरवलं होतं. त्यानंतर स्वतः आरोपीला तुला नेमकी कुठली शिक्षा हवी आहे असं कटघऱ्यात देखील त्याला एक विचारणा केली होती. मात्र आपण हे कुठलंच कृत्य केलं नसल्याची खोटी बतावणी जेव्हा आरोपींनी केली तेव्हा न्यायाधीशांनी त्याचा हा मुद्दा जो आहे तो खोडून काढला होता. दुसऱ्या बाजूला सरकारी वकील यांनी थेट जो मुद्दा आहे तो मांडला होता की हा जो आरोपी आहे तो 65 वर्षाचा आहे. यापूर्वी देखील 376 म्हणजे IPC जो गुन्हा 376 आहे ज्याचा अर्थ थेट बलात्कार म्हणजेच रेप होतो यासारखे गंभीर गुन्हे या आरोपीवर आहेत. वयाच्या 65 पर्यंत हा जर माणूस गेला असेल तर यापूर्वी झालेल्या 2 गुन्ह्यांमध्ये त्याला तेवढी अक्कल आली नव्हती का, तेवढी समज त्याच्यापर्यंत आली नव्हती का? आणि असं जर होत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा केलेलं हे कृत्य जे आहे ते अतिशय लाजिरवाणं आहे, घृणास्पद आहे. त्यामुळे निश्चितपणे या आरोपीला
फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती पीडित तरुणाच्या कुटुंबाने त्या वकिलाने तर केलीच होती। शिवाय सरकारी वकील अजय मिसर यांनी हाच मुद्दा प्रामुख्याने पुढे कोर्टासमोर मांडला होता, कारण या आरोपीला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही, कारण त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते अत्यंत अशोभनीय आहे, अत्यंत क्रूर आहे। त्यामुळे लवकरात लवकर या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी या सरकारी वकिलांनी केल्यानंतर आज आपण बघतोय की जो फायनल वर्डिक्टचा डे आहे, वर्डिक्टचा दिवस आहे, ज्या ठिकाणी जजमेंट होणार आहे, आता निकाल जो आहे तो पूर्णपणे न्यायाधीशांनी तयार केलेला आहे। त्याच्यावर दाखल असलेले जे 7 गुन्हे आहेत ते देखील सिद्ध झालेले आहेत। त्यामुळे अवघ्या काही क्षणांमध्ये जी नागरिकांना, जी उभ्या महाराष्ट्राला धाकधूक लागलेली आहे की नेमका निर्णय काय होतो हे पाहणं आता अवघ्या काही क्षणांमध्ये सिद्ध होईल। आणि त्यानंतर जे निकालाच्या वाचनाला प्रक्रिया जी आहे ती तर सुरुवात झालेली आहे, पण अंतिम निकाल आरोपी जो नराधम भीमराव कांबळे आहे त्याच्या विरोधात काय होतो ते अवघ्या काही क्षणांमध्ये समोर येणार आहे।